नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे की जी आपली पोस्ट भरती निघलेली आहे ज्याच्यामध्ये 44,000 जागा आहेत. तर तुम्हाला नेमकं कोणत्या राज्यामध्ये अप्लाय करायचं आहे जेणेकरून तुम्हाला जॉब लागेल आणि कोणत्या राज्याचा किती कट ऑफ आहे आणि कोणत्या राज्यामध्ये, जसं आपलं महाराष्ट्र आहे तर महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, तुम्हाला प्रेफरन्स द्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला जॉब तिथं लागेल आणि जास्तीत जास्त कुठं जागा आहेत हे तुम्हाला मी आज सगळ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कारण आपल्याला माहिती आहे जर जास्त जागा असतील तरच फॉर्म भरून फायदा आहे. तर तुम्हाला मी सांगणार आहे टॉप 3 जे काही सगळ्यात मोठे जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त जागा या पोस्ट ऑफिस भरतीसाठी निघालेल्या आहेत. एकंदरीत तुम्हाला वरची माहिती देतो. पोस्ट भरती ही 10वी झाल्यानंतर तुम्ही करू शकता. त्यासाठी फक्त तुम्हाला 10वीला चांगले मार्क पाहिजेत. आता किती मार्क पाहिजेत हे मी तुम्हाला व्हिडिओच्या मध्ये सांगेल, त्यामुळे व्हिडिओला पूर्ण बघा, व्हिडिओ कुठलाही स्किप करू नका. कारण काय होतंय, मी तुम्हाला पूर्ण माहिती देत असतो सगळी आणि तुम्ही मध्ये सोडून जाता आणि मग तुम्हाला अपुरी माहिती भेटली जाते. आता मी तुम्हाला प्रामुख्याने याच्यामध्ये एक गोष्टी सांगणार आहे, ते म्हणजे की तुम्हाला कोणत्या राज्यामध्ये, म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जॉब करायला पाहिजे का दुसऱ्या राज्यामध्ये करायला पाहिजे. तर मग महाराष्ट्रात करायचं असेल तर आपल्या जवळच्या पोस्टात करायचं आहे का कुठल्या, आणि समजा महाराष्ट्रातच तुम्हाला करायचं आहे पण तुम्हाला मी आज एक गोष्ट सांगणार आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त जागा निघलेल्या आहेत. कारण तिथं काय होतं, जर जास्त जागा निघल्या तर तिथं पॉसिबिलिटी असते की तुमचा पण नंबर लागू शकेल. तर चला मित्रांनो, तुम्हाला एक वरची अजून एक माहिती सांगतो. जर तुम्हाला अप्लाय करायचं कसं हे कळत नसेल तर मी त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवला आहे, तो पण जाऊन नक्की पहा, त्याच्यावरती सगळी माहिती दिलेली आहे. आता तुम्हाला ऍडव्हर्टाईज मध्ये दाखवतो थोडं. तर ऍडव्हर्टाईज मध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ही जी फॉर्म निघाले आहेत पोस्ट भरतीसाठी, याची लास्ट डेट आहे ती 5 ऑगस्ट आहे. 5 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला मित्रांनो त्याच्यामध्ये हे करता येईल की आपला रजिस्ट्रेशन आणि ऑनलाईन ऍप्लिकेशन करता येईल. आणि जर तुम्हाला एडिट करायचं असेल काही फॉर्म मध्ये, जर प्रेफरन्स तुम्हाला, आता माझा व्हिडिओ बघून जर तुम्हाला प्रेफरन्स कळाला असेल की तुम्हाला कुठं नक्की अप्लाय करायचंय, कुठल्या राज्यामध्ये कुठल्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला तुमचा फॉर्म भरायचा आहे, तर तुम्ही तो एडिट पण करू शकता 6 ऑगस्ट ते 8 ऑगस्टच्या दरम्यान. आता पुढची एक गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे की त्याच्यामध्ये 2 जागासाठी निघलेला आहे फॉर्म. पहिला म्हणजे ब्रांच पोस्ट मास्टर आणि दुसरा जो असतो तो आपला असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर असतो. आता कोणाला माहित नसेल तर मी त्यांच्यासाठी सांगतो की तुम्हाला जो जो काही ब्रांच पोस्ट मास्टर आहे त्याला 12,000 ते 29,000 एवढी स्लॅबची त्याच्यामध्ये मिळणार आहे. आणि जो काही आपला असिस्टंट आहे त्यांना 10,000 ते 24,000च्या मध्ये यांना सॅलरी मिळणार आहे. याच्यासाठी एज पात्रता अशी आहे, कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 40 वर्ष हे तुम्ही करू शकता, हे एक लक्षात घ्यायचं आहे. आणि जे काही आपले कास्टमध्ये आहेत तर मित्र त्यांना पण इथं सवलती मी दिलेल्या आहेत, हे लक्षात घेऊ शकता. आणि याची फी पण 100 रुपये आहे, हे लक्षात घ्यायचंय. तर चला मित्रांनो, तुम्हाला मी आता सगळ्यात महत्त्वाचं सांगतो की आपल्याला आपल्या राज्यात जॉब करायचा आहे की बाहेरच्या राज्यात. हे बघा मित्रांनो, आपल्या राज्यात, महाराष्ट्र राज्यात खूप साऱ्या ओपनिंग निघालेल्या आहेत. तर तुम्ही आपल्या महाराष्ट्र राज्यात अप्लाय करा. कारण काय होतं, आपल्या महाराष्ट्रात राहिल्यानंतर आपल्याला आपल्या घराजवळ पण राहता येतं आणि आपल्या इथलं वातावरण जे आहे ते आपल्याला सुट होतं. आणि महाराष्ट्रासारखा एवढं चांगलं राज्य आपलं, पण बाहेर कशाला करायचं, त्यासाठी महाराष्ट्र राज्यात तुम्ही अप्लाय करा. आता तुम्ही म्हणाल दादा तुम्ही महाराष्ट्रात सांगितलं, पण आता तुम्ही सांगा की कोणत्या जिल्ह्यात नेमकं करू. तर मी तुम्हाला हे सांगणार आहे. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त ह्या जागा निघालेल्या आहेत. तर तुम्हाला सगळ्यात ते सांगतो की कोणत्या ह्याच्यात आहेत. तर एवढे जिल्हे आहेत मित्रांनो ज्याच्यामध्ये हे आपले ओपनिंग निघाले आहेत. आता तुम्हाला याच्यामध्ये नेमकं माहित नाही की कोणत्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त जागा आहेत, तर तुम्हाला मी एका मिनिटाच्या आत आता कोणते जिल्हे आहेत ते सांगणार आहे आणि त्याच्यामध्ये जागा किती निघल्या आहेत हे सांगणार आहे. कारण तुम्हाला तिथंच अप्लाय करायचं मित्रांनो. पण मी सांगतो म्हणून करू नका, तुमचा पण प्रेफरन्स बघा. तर जसं कोणी सांगतो, कोणी सोलापूरला राहतं, तर सोलापूरवाल्यांनी सोलापूरच्या जेवढ्या जवळपास जेव्हा त्यांचे पोस्ट ऑफिस आहेत तिथं जरी अप्लाय केलं तरी चालेल. पण काय होतं, कोणाकोणाला आता जर सोलापूरमध्ये जागा कमी आहेत, जवळपास 50 ते 60 जागा आहेत, मग आता त्याच्यामध्ये लागेल का हा एक प्रश्न असतो. मग तुम्ही जिथं जागा जास्त आहेत तिथं तोपर्यंत तुम्ही जॉब करू शकता. आता हे प्रत्येकाच्या स्वतःच्या डिसिजनवर आहे की कोण आपलं थोडंसं जिल्हा सोडून जाऊ शकतं का, तो तिथं जॉब करायला इच्छुक आहे का, हे तुम्ही बघू शकता. त्याच्यावरती तुम्हाला ते तुमच्या डिसिजननुसार घ्या. पण मी तुम्हाला आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे कोणते जिल्हे आहेत ते जिल्ह्यांची माहिती देणार आहे. ह्याच्यामध्ये कोणाकोणाला माहित आहे हे सांगा कमेंट करून. ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी मी आता सांगणार आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिला जो जिल्हा आहे आपला, पहिला चंद्रपूर जिल्हा आहे मित्रांनो. बघा, आता खूप जणांना माहित नाही
की चंद्रपूरमध्येच फक्त एका जिल्ह्यामध्येच सुमारे जवळपास 415 जागा निघालेल्या आहेत मित्रांनो. 415 फक्त चंद्रपूरमध्येच, आणि हाच सगळ्यात मोठा जिल्हा आहे ज्याच्यामध्ये जास्त महाराष्ट्रामध्ये जागा निघालेल्या आहेत. एक लक्षात घ्यायचं मित्रांनो, ज्यांना असं वाटत आहे की आपण चंद्रपूरमध्ये सेटल होऊ शकतो, जे चंद्रपूरवालेच आहेत त्यांना तर खूप महत्वाचं गोष्ट आहे, कारण सगळ्यात जास्त जागा इथं चंद्रपूरमध्ये आहेत, निघाल्या आहेत. आणि तुमचं जर घर इथं असेल तर सगळ्यात उत्तम आहे. आणि जर कोणी इच्छुक पण असेल चंद्रपूरला जाऊन जॉब करू शकतो, तर त्यांच्यासाठी सुद्धा खूप महत्वाची गोष्ट आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. आता चंद्रपूरमध्ये पण प्रत्येक याच्यामध्ये ऑफिस आहेत, त्या ऑफिस वाईज हे आहे, कुठल्या कुठल्या ऑफिसमध्ये निघाले हे तुम्ही पाहू शकता. आता यासाठी लँग्वेज जी आहे जी ती आपली मराठीत असली पाहिजे, हे लक्षात ठेवायचंय, हे जाणून घ्यायचंय. तर पहिला जो जिल्हा होता तो आपला चंद्रपूर जिल्हा आहे मित्रांनो, एक लक्षात घ्यायचंय. आता दुसरा जो जिल्हा मी तुम्हाला सांगणार आहे ज्याच्यात सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये जागा निघल्या आहेत, तो आहे आपला रत्नागिरी जिल्हा. रत्नागिरी जिल्हा जो आहे, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जवळपास आता 216 जागा निघलेल्या आहेत मित्रांनो, 216 जागा. आता ह्या रत्नागिरीमध्ये जे काही आपले मित्र आहेत त्यांना हे लगेच पाठवा. 10वीच्या मार्क जर त्यांना चांगले असतील, आता किती असतील हे मी तुम्हाला सांगणार आहे थोड्याच वेळात, हे लक्षात घ्या. तर ते तेवढे मार्क असतील तर तुम्ही काय करायचं, त्यांना लवकर पाठवा. आणि कारण काय होतं, आजकाल सगळ्यांना माहिती आहे गव्हर्नमेंट जॉब आहे, हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब असतो, सगळ्यात महत्वाचं जॉब आहे, त्याच्यामध्ये खूप काही फॅसिलिटी आहेत, ते तुम्हाला पुढे सांगणारच आहे मी. तर दुसरा रत्नागिरी जिल्हा आहे. पुढचा जो आपला जिल्हा आहे तो आहे रायगड जिल्हा. रायगड जिल्ह्यामध्ये पण 152 जागा निघालेल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकाचा जो जिल्हा आहे ज्याच्यामध्ये जास्त जागा निघाल्या आहेत तो आहे रायगड जिल्हा. तर पहिला आहे चंद्रपूर जिल्हा, दुसरा आहे रत्नागिरी, तिसरा आहे रायगड जिल्हा. या तिन्ही जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त जागा निघालेल्या आहेत आपल्या पोस्ट भरतीसाठी. तर जे कोणी या राज्यामध्ये राहत आहे त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे, ते लगेच अप्लाय करा. कुठलेही डिसिजन तुम्ही घेऊ नका, डायरेक्ट फॉर्म भरा. कारण काय, याला कुठलीही परीक्षा नाहीये, याला फक्त 10वीच्या मार्कावर तुम्ही भरू शकता. त्यामुळे एवढं तर सोपं आहे, फक्त तुम्हाला 10वीचे मार्क चांगली पाहिजेत. आता किती चांगली मी तुम्हाला सांगेल, आधी तुम्हाला ही माहिती देतो की कोणते जिल्हे बाबा चांगले आहेत. आणि हे तुम्हाला नक्की मला माहिती आहे की तुम्हाला माहितच नाहीये की कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त जागा आहेत. आता त्याचं समजा फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, आपला जो सोलापूर जिल्हा आहे, तर सोलापूर जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत, 49 जागा आहेत. आता याच्यामध्ये कसं होतं, एका जिल्ह्यामध्ये एवढ्याच जागा निघल्यावर नंतर प्रॉब्लेम होऊन जातो. कारण काय होतं, कॉम्पिटिशन वाढलं जातं आणि मग तिथं जागा तुम्हाला भेटत नाही. पुढचं एक आपलं गोवा पण आहे ज्याच्यामध्ये 76 जागा निघल्या आहेत. गोव्यामध्ये पण तुम्ही जाऊ शकता. पुढचं जे आहे आपलं पुणे, आता पुण्यामध्ये पण भरपूर निघले आहेत, जवळपास 100च्या जवळपास निघले आहेत. त्याच्यामध्ये पुणेमध्ये सिटी आहेत, पुणे ईस्ट असं आहे, पुणे परत वेस्ट आहे, पुणे मोफिजोल आहे. त्यामुळे इथं पण 100च्या वरती जागा निघलेल्या आहेत, हे तुम्ही बघू शकता. हे सगळ्यात मोठे हे होते. आता जर तुम्हाला कुठला पर्टिक्युलर जिल्हा पाहिजे असेल, तुमचा जिल्हा बघायचा असेल, तर समजा तुमचा कोल्हापूर जिल्हा आहे, तर इथं या साईटवर यायचं आहे, सिलेक्ट करायचं तुमचा कोल्हापूर, आणि इथं व्ह्यू पोस्ट म्हणून करायचं आहे मित्रांनो. तर व्ह्यू पोस्ट केल्यानंतर कोल्हापूरच्या डिस्ट्रिक्टमध्ये किती जागा आहेत हे तुम्ही बघू शकता. हे बघा, कोल्हापूरमध्ये पण खूप जागा आहेत, 78 जागा आहेत, हे आपण बघितलं. अजून समजा कोणाचा जर दुसरा एखादा जिल्हा असेल, समजा आपला आहे आता जवळपास समजा आपला औरंगाबाद आहे, तर औरंगाबादमध्ये इथं जाऊन जर बघितलं तुम्ही तर 37 आहेत. तर असं कमी जास्त जागा आहेत. तुम्हाला कुठं जास्त जागा निघाल्या आहेत मी तुम्हाला सांगितलं आहे. आता याच्यानंतर एक गोष्ट येते, दादा आता 10वीला मार्क किती पाहिजेत. तर हे बघा, 10वीला मार्क किती पाहिजे हा प्रश्न खूप मोठा आहे. कारण काय होतंय, इथं किती मेरिट लागलंय हे सध्या कोणाला माहित नाही. कारण कोण कुठल्या राज्यातल्या कुठल्या जिल्ह्यात हा फॉर्म भरत आहे हे कोणालाच माहित नाही. एक लक्षात घ्यायचंय. कारण काय होणार आहे, समजा आता मी सोलापूरमध्ये आहे, मी सोलापूरचा असेल किंवा मी पुण्याचा आहे, तर मग मी भरला चंद्रपूरला. आता चंद्रपूरला भरला हे मला माहिती आहे, तुम्हाला माहित नाही. त्यामुळं तिथं काय मेरिट लागल हे तुम्हाला माहित नाही. आता मी असं विचार केला की सगळ्यात जिथं जागा कमी आहेत मी तिथं भरतो, कारण तिथं कॉम्पिटिशन कमी आहे, तिथं कोणीच नाही भरणार, म्हणून मी तिथं भरतो. तर मला तिथं पण कमी लागू शकतं. तर मित्रांनो एक लक्षात घ्यायचंय, जर आपण जर तसा सर्वे केला तर कमीत कमी तुम्ही 70-75% जर असतील, 75% जर पुढे मार्क तुम्हाला असतील तर तुम्ही भरायचा प्रयत्न करा. कारण 75%च्या खाली जर मार्क सध्या तर कोणाला नाही आहेत. आताच्या जनरेशन मध्ये आपण बघितलं तर सहज बेस्ट ऑफ 5 मुळे त्यांना 75%च्या वरी सहज मार्क जात आहेत. तर तुम्ही 75%च्या खाली मार्क असाल तर भरू नका असं, कारण काय होईल, तुमची फीस वाया जाईल. तुम्ही जर कास्टमध्ये असाल तर भरून टाका, काही प्रॉब्लेम नाही. पण आता मेरिट पण हाय लागेल ह्याचे चान्सेस आहेत. कारण आपल्याला माहिती आहे कोरोनामध्ये खूप जणांना खूप सारे मार्क पडलेले आहेत, तर त्यांची खूप लॉटरी आहे असं म्हणता येईल.
आणि बेस्ट ऑफ 5 त्याच्यामुळे पण खूप यांना फायदे झालेले आहेत. हे काही आपले जे 44,228 जागा आहेत त्याचा जो लास्ट डेट आहे तो 5 ऑगस्ट आहे हे लक्षात घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये करेक्शन करायचं आहे. ते करेक्शन करण्यासाठी तुम्हाला टाइम दिला जाईल. तो करेक्शनचा टाइम असणार आहे 2 दिवस. त्याच्यामध्ये 2 दिवसामध्ये तुम्ही तुमचा प्रेफरन्स अजून एकदा चेंज करू शकता. आता तुम्ही म्हणाल की दादा आम्ही महाराष्ट्राच्या बाहेर जाऊ शकतो का? तुम्ही नक्की जा, काही प्रॉब्लेम नाही. आपला भारत, पूर्ण भारत आपलाच आहे. तुम्ही कुठल्याही राज्यात जाऊन करू शकता, असं काही प्रॉब्लेम नाहीये. तर तुम्हाला आता जवळपास जर जायचं असेल तर तुम्ही कर्नाटकला जाऊ शकता. कर्नाटकमध्ये पण तुम्ही बघू शकता इथं म्हैसूर वगैरे भरपूर काही हे आहेत. तर तुम्ही आता एक काम केलं, जर बिदर जर बघितला, बिदर जवळच आहे असं म्हणू शकतो आपण. तर इथं बघा जवळपास 58 जागा आहेत. तर असं प्रत्येक राज्यासाठी, प्रत्येक राज्यातला जो जिल्हा आहे त्याच्यासाठी इथं जागा तुम्ही या वेबसाईटवर येऊन बघू शकता. हे लक्षात घ्यायचंय. आणि याचं कुठलंही आता सध्या तर हे बघू शकत नाही आपण की सध्या मेरिट काय आहे. तर मी मेरिट तुम्हाला नक्की सांगेल पुढच्या व्हिडिओमध्ये की किती मेरिट लागेल याचा एक अंदाज मी तुम्हाला लगेच सांगेल पुढच्या व्हिडिओमध्ये. पण आता तुम्ही म्हणाल की ही सेंट्रल नोकरी आहे का? तर हो, ही सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी असते. याच्यामध्ये तुम्हाला खूप बेनिफिट्स आहेत मित्रांनो. कारण काय होतं, तुमचं पोस्ट ऑफिसचं तुम्हाला माहिती आहे काम काही पूर्ण दिवस नसतं. त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण दिवस काम करून तुम्ही स्वतःसाठी स्किल्स डेव्हलपमेंटकडे पण काम करू शकता. छोटासा एक उद्योग पण साईड बाय साईड चालू करू शकता. त्याच्यामध्ये खूप सारे ह्याच्यामध्ये तुम्हाला बेनिफिट्स आहेत. तर तुम्ही ते बघा. तुम्हाला वाटलं तर, तुम्हाला अजून काही प्रश्न पडले तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला आपल्या मित्रांसोबत शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.